पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पिण्याच्या पाण्याचा। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायतच्या कारभारविरोधामध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन 2 महिने उठले ते पिण्याचे पाणी उपलब्ध करून न दिल्याच्या निषेधार्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर दिगंबर जाधव यांनी चक्क साडी नेसून ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केले। वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गेल्या 2 महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामसेवक आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही समस्या कायम असल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर दिगंबर जाधव यांनी बुधवारी 12 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या समोर साडी नेसून अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केले। विशेष म्हणजे सुमारे 1 महिन्यापूर्वी शाळेच्या परिसरात बोर घेण्यात आला, मात्र अद्याप त्यामध्ये मोटर बसवण्यात आली नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। तर शाळेजवळील हातपंपही गेल्या 20 ते 25 दिवसापासून खोलून ठेवण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांची पाण्यासाठी आणखी गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ग्रामसेवक गेल्या 20 ते 25 दिवसापासून गावात फिरकली नसल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला। विशेष म्हणजे आंदोलनाच्या दिवशीही ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। दरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावा अशी मागणी करण्यात आली आहे। पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या। आपण समिती वडगाव, केंद्र जवळ पांचाळ, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील शाळा समिती अध्यक्ष असून आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आज 2 महिने झाले विद्यार्थ्याला पियायला पाणी नाही। ग्रामसेवक साहेबाला वारंवार विनंती केली, परंतु ग्रामसेवक साहेब काय फोन उचलायला तयार नाहीत। लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।